ह्या शहराचं भाग्य आहे की दादांनी 79वं संमेलन 1999 साली त्यावेळी दादांचीच सिंहाचा वाटा होता आणि 100वं संमेलन मिळण्यासाठी सुद्धा दादांचाच वाटा होता. कार्यकर्ते पण त्यांच्यावर, पण काही कार्यकर्ते केवळ पदासाठी होते की काय असं त्यांना नंतर त्याचं गुढ उलगडलं. त्यामुळं धोका झाला त्यांच्या आयुष्यामध्ये खूप. पिंपरी चिंचवडकडूनच जास्त धोका झाला. आता दादांच्या रूपानं दादा तर परत येऊ शकत नाही, दादांच्या आठवणी, पण दादांच्या रूपानं दादांनी ठेवलेली जी आमचे तिन्ही नेते आहेत, आम्ही त्यांच्यामध्ये दादा बघूनच त्यांना, दादांना जशी साथ दिली तशीच यांना साथ देणार. आपला आवाजच्या माध्यमातून दादांपर्यंत पोहोचवायचं आहे. दादा, काळजी करू नका. महाराष्ट्र ज्या पद्धतीने तुम्ही बघतायत त्याच नजरेने तुम्ही तुमचे 2 नजर घेऊन गेलात, विलीन झालात अनंतामध्ये, पण तुम्ही 6 डोळे आमच्यासाठी ठेवलेत. वहिनीच्या रूपानं, जयदादाच्या रूपानं, पारदादाच्या रूपानं. निश्चित त्या डोळ्यानं तुमचा महाराष्ट्र तुम्हाला चांगला पाहायला मिळेल. आठवणीतले दादा या विशेष कार्यक्रमांतर्गत आपल्यासोबत आता जोडले गेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर. भाऊसाहेब, खरं तर दादा आणि तुमचे खरं तर फार जुने संबंध होते. जेव्हापासून दादा या शहरात आले तेव्हाचे तुमचे संबंध, म्हणजे अगदी काँग्रेसच्या काळापासूनचे संबंध आहेत. आज आता आपण पाहतोय, उद्याच म्हणजे अजितदादाची पहिली जयंती आपण या ठिकाणी पाहतोय. शासनाने देखील याला दर्जा दिलेला आहे. काय एकंदरीत सांगाल दादांबद्दल, काय आठवणी आहेत दादांबद्दलच्या, काय सांगाल? नमस्कार. खरं तर मी एकटाच दिवसभर दादांबद्दल बोलेल, एवढ्या माझ्याकडं आठवणी आहेत त्यांच्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही वेळ आमच्यावर येईल म्हणजे हे स्वप्नातही आम्हाला कधी वाटलं नव्हतं. कारण का मला असं वाटतं की ही मुलाखत देताना दुर्दैवी क्षण आहे माझ्या आयुष्यातला. पण नियतीपुढं आपण सर्वच हतबल असतो. दादांची माझी पहिली ओळख खरं तर तो प्रस्थापित वडीलधारी माणसांचा कालखंड होता. म्हणजे मुलांना, युवकांना वगैरे लगेच नगरसेवक किंवा पद असं काही तो कालखंड नव्हता. आणि त्या वयामध्ये म्हणजे साधारणतः दादा 91ला खासदारकीच्या माध्यमातून त्यांचं पदार्पण झालं पिंपरी चिंचवड शहरामध्ये. आणि मी त्या टायमाला 89ला मी NSYचा अध्यक्ष होतो. कॉलेजच्या निवडणुका जिंकून आलो होतो, सिनेट मेंबर झालो होतो. त्यामुळे आम्हाला कोणतरी आधार आला, चला आता आमचं कोणतरी ऐकून घेणार. कारण का मोठे साहेब होते. असं म्हणजे डायरेक्ट आपल्या भावना व्यक्त करणं त्यांच्या समोर, एवढं तो सुसंस्कृतपणाचा कालखंड होता. वडीलधाऱ्या माणसांबरोबर नम्र होऊनच बोलावं लागायचं. आणि मग आदरणीय दादांना पहिली भेट म्हणजे मला ते आठवतंय, NSYचा अध्यक्ष कुठं राहतो, त्यांना सांगितलं असं असं म्हणून माझ्या पहिले ते शोधत कार्यकर्त्यांनी त्यांना माझ्याकडे घेऊन आले होते. आणि त्या टायमाला मोबाईल फोन बिन असं कधीच क्वचित कुणाकडेच नाही, मोबाईल तर विषयच नव्हता, पण फोन सुद्धा क्वचित लोकांकडे होते. आणि मग त्यांनी मला, मी गाडीत, माझी ओपन जीप होती आणि मला वाटतं त्या टायमाच्या दैनिकामध्ये केसरीला फोटो आला होता. दादा आणि मी प्रचाराचं दोघं, मी गाडी चालवतो आणि दादा जीपवर उभे आहेत. त्यामुळं मी पहिली आमची ती ओळख, अशा ओळखी. आणि मी आज नगरसेवक म्हणून तुमच्या समोर उभा आहे किंवा बसलेलो आहे किंवा राजकीय एक प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे, केवळ अजितदादांमुळं. हे काही खोटं सांगण्याचं कारणच नाही. कारण का 92 साली मला काही प्रमाणात घरातूनच विरोध होता किंवा काही कारणास्तव असतील, पण युवकांना तिकीट द्यायचं दादांनी करत. आणि ही जेवढी मंडळी आज शहरामध्ये राजकीय दृष्ट्या, ठीक आहे, आपापल्या ठिकाणी आपापल्या पद्धतीने प्रत्येकजण राजकारण करत असतो, त्याशी मला त्या खोलात जायचं नाही. परंतु मला आनंद एका गोष्टीचा आहे की इकडे तिकडे चोहीकडे अजितदादांचंच प्रोडक्ट आहे. अजितदादांनीच प्रत्येकाला राजकारणात संधी दिली, प्रतिष्ठा दिली, महापौर केलं, स्थायी समितीचं अध्यक्ष केलं, काही आमदार झाले, काही खासदार झाले. आणि ही वाटचाल करत करत, परंतु ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तो माणूस तेवढा हळवा पण होता. म्हणजे अजितदादा कुणी जर म्हणत असेल ना तर कडक होते, तर मुळीच नाही. अजितदादा प्रशासकीयवर कडक होते. बघा ना तुम्ही, कार्यकर्त्यांवर त्यांना इतक्या लोकांनी दगाफटका केला तरी कुणावरही त्यांनी कारवाई केली नाही, कधीच कारवाई नाही केली. अजितदादांनी कधी निलंबन केलंय हा शब्दप्रयोग कधी ऐकलाय का? त्यामुळे त्यांना सर्वांनीच फसवलं, पण त्यांनी कधी कोणाचा आकच धरला नाही. जाऊ दे म्हणले, प्रत्येकाचं नशीब असतं, प्रारब्ध असतं. आणि इतकं भोगून सुद्धा तो माणूस तडफेनं सकाळी उठून काम करणार. आणि हळवा सांगण्यापाठीमागचं कारण सांगतो मी. 2009 साली माझा म्हणजे पराभव केला गेला. म्हणजे
त्या टायमाला तुमचं आणि भाऊंचं कुठेतरी आम्हाला आठवत आहे चांगलं की तुम्ही भेटले होते कुठेतरी घाटामध्ये. तिथं ठरलं होतं जर भाऊ तुम्हाला तिकीट मिळेल तर मी तुमचं काम करेन, भाऊसाहेब तुम्हाला वेळ आहे तर मी तुमचं काम. आता ते तर मला त्या आणि माझी बायको त्या टायमाला शेवटचे दिवस मोजत होती आणि तिचं शेवटचे क्षण चालू होते, त्यामुळे ती माझ्यासमोर एकदा आमदार व्हा तुम्ही आणि तिच्या आशीर्वादाने म्हणा किंवा माझ्या कष्ट म्हणा राजकीय दृष्ट्या माझ्यासाठी मतदारसंघ सुटला, मला उमेदवारी मिळाली. का कुणास ठाऊक किंवा तो कालखंड असा होता की थोडं राजकीय समीकरणं वेगळी असतील, अजितदादांच्या डोक्यात काहीतरी वेगळं असेल. नेत्यांना कधी दोष द्यायचा नसतो, नेते नेते असतात. मग त्यांनी त्यावेळेस माझा पराभव केला गेला आणि नंतर मी भेटायला गेलो तर मला त्यांनी म्हटले आणि की तुझी पत्नी आजारी होती तर तुम्हाला का सांगितलं नाहीस. मी म्हणलं दादा पत्नीच्या आजाराचं कुठं राजकारणात भांडवल करू मी. तर म्हणे नक्की त्याचं प्रायचित्त मी करल आणि ते साक्षीदार बाबू नायर होते त्यावेळेस. पण पत्नी गेल्यानंतर तो माणूस माझ्या घरात म्हणजे कुठेतरी कार्यक्रम होते म्हणून नव्हता आला. मग अजित दादा आले, दीड तास माझ्याबरोबर चर्चा करत बसले. मग तेवढाच तो माणूस हळवा होता आणि मला आवड कोणती आहे? कला क्षेत्रातली. मग ह्या शहराचं भाग्य आहे की दादांनी 79वं संमेलन 1999 साली त्यावेळेस दादांचीच सिंहाचा वाटा होता आणि 100वं संमेलन मिळण्यासाठी सुद्धा दादांचाच वाटा होता. आम्ही फक्त आयोजक होतो. परंतु हे सर्व एखाद्या कार्यकर्त्याला कोणती आवड आहे, ते शहराच्या उंचीमध्ये किती भर पडेल, त्याच बऱ्याच जणांना असं वाटत असेल की ते कला क्षेत्राशी संबंधित होते का नाही. 100% होते. आम्ही जे घडलो किंवा आम्हाला जी मदत केली, आज आमचा जो नावलौकिक आहे तो दादांनी आम्हाला ताकद दिली. संमेलन घेणं काय तोंडचा घास आहे का, की चला घेतलं संमेलन निवडलं. त्यामुळं दादा एक दादांना कार्यकर्ते गर्दीचा खूप होता, त्यांच्या पाठीमागे गर्दी खूप असायची. पण त्या गर्दीत पाकिटमारांची संख्या जास्त होती. मग दादांना त्यांच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने न्याय मिळायला पाहिजे होता, कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे ज्या पद्धतीने उभं राहायला पाहिजे होतं, ती थोडी त्यांच्या आयुष्यामध्ये पोकळी निर्माण झाली होती आणि त्यांना त्याची खंत होती. ते मला खाजगीमध्ये देखील बोलले की मी एवढं लोकांना केलं, लोक का असं वागतात. आणि मी ज्यावेळेस सर्व लोक सोडून गेल्यानंतर मी बारानगर सेवक घेऊन ज्यावेळेस त्यांच्याकडे गेलो, त्यांना खूप खूप आनंद झाला. माझी सगळी लोक सोडून गेली पण तू आला. म्हणलं दादा हे काही लोक आजूबाजूला असतात, ते राजकीय दृष्ट्या थोडं नाही म्हटलं तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. पण मी तुमचाच आहे, तुमच्यामुळे मी राजकारणात आहे. आता तुम्हाला मी नाही सोडणार. खरं तर जसं तुम्ही सांगितलं की विद्यार्थी चळवळीपासून तुमच्या आणि दादांचे संबंध आले, त्याच्यानंतर कला क्षेत्रामध्ये तुमचा जास्त त्या ठिकाणी वाव होता. कलाकार असतील, शहरात अनेक कार्यक्रम आणले तुम्ही, मग त्याच्यात नाट्य संमेलन असेल, नाट्य परिषदेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम असतील. मात्र हे सगळं करत असताना राजकारणात देखील दादांनी कधीच कार्यकर्त्यांचं बोट सोडलं नाही आणि शेवटपर्यंत म्हणजे आपण पाहतो ही आता पालिकेची निवडणूक होती तोपर्यंत देखील दादा पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे, कारण त्यांचं एक विशेष प्रेम होतं या शहराकडे. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही बघा मुंबई बघा अनेक शहरं बघा, त्या ठिकाणी तेवढं नाही पण पिंपरी चिंचवड शहरावर विशेष प्रेम होतं. त्यावेळेचा एखादा प्रसंग तुम्ही सांगू शकता, कशा पद्धतीने दादा पिंपरी चिंचवड शहरावर प्रेम करायचे आणि कशा पद्धतीने दादांनी या ठिकाणी कार्यकर्ते घडवले? या ठिकाणी दोन्ही पक्षामध्ये फक्त आणि फक्त अजितदादांचेच कार्यकर्ते तेच नेतृत्व करतात. त्याचं कारणच ते की अजितदादांचा व्यासंग विकासाचा. अजितदादा ज्या ठिकाणी त्यांना जे जमते तेच करायचे. आता पिंपरी चिंचवड शहरावर त्यांनी मतदारसंघ म्हणूनच, पहिलं बारामती मतदारसंघामध्येच होतं, त्यामुळे मतदारसंघाचं कायापलट करायचा ह्या हेतूनच त्यांनी झपटलेले प्रमाणे काम केलं. खूप कामं म्हणजे आजच्या शहराचा चेहरा मोहरा बदललेला आहे. BRT रोड असतील, मोठमोठे रोड असतील, ब्रिजेस असतील, कला क्षेत्रातली काही घडामोडी असतील. तो माणूस एकदा कामाला लागला की कामाला लागायचा. न कळत कळत त्यांचं पिंपरी चिंचवडवर एवढं प्रेम बसत गेलं. कार्यकर्ते पण त्यांच्यावर, पण काही कार्यकर्ते केवळ पदासाठी होते की काय असं त्यांना नंतर त्याचं गुढ उलगडलं. त्यामुळं धोका झाला त्यांच्या आयुष्यामध्ये खूप. पिंपरी चिंचवडकडूनच जास्त धोका झाला. पण त्याचं शैल्य त्यांना होतं पण त्यांना आकच नव्हतं. म्हणजे कुणावर खुंची वृत्तीनं किंवा कुणावर हे करायचं असं काहीच नव्हतं. ते लक्ष्मण भाऊ जरी तिकडे गेले तरी लक्ष्मण भाऊवर ते चर्चा करायचे. महेशदादा जरी तिकडे गेले तरी महेशदादाची चर्चा करायची. म्हणजे असं त्यांच्याबद्दल आकच नव्हता. त्यांची राजकीय जी पार्श्वभूमी प्रत्येकाची ठरलेली असते, प्रत्येकाचा निर्णय घेण्याचा अधिकार असतो. त्यामुळे ते कधी असे जळाऊ वृत्तीनं किंवा असं असं कोत्या मनाचे दादा कधीच नव्हते. पिंपरी चिंचवड त्यांचं अधिक प्रेम होतं.
त्याचं कारणच काय की पिंपरी चिंचवडची राजकीय सुरुवात त्यांची पिंपरी चिंचवड शहरापासून झाली. त्यामुळे त्यांचं ते पहिलं बेबी जे असतं ते प्रेमाचं असतं, तसंच पिंपरी चिंचवड शहर त्यांचं होतं. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर आणि दादा आणि पिंपरी चिंचवड शहर. परंतु दादांनी काही लोकांना एवढी मोकळी दिली की त्यांनी पक्षच सगळे घेऊन गेले, फ्री हँड देऊन टाकला. आणि त्याचं नंतर त्यांना लक्षात आलं, पण उशीर झालेला होता. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी होत असताना सुद्धा आपण पण हे शिकायचं दादांसारख्या नेत्यांकडून की लोकांच्या प्रती असलेली त्यांची भावना, विकास कसा करायचा आणि किती त्याला प्राधान्य द्यायचं, तो मला नाही वाटत दादांनी घरी कुटुंबासाठी किंवा इतर जो माणूस सकाळी 6ला उठून रात्री 11 वाजेपर्यंत काम करत असेल तर तो इतरांसाठी काय वेळ देणार, स्वतःसाठी काय वेळ देणार. आयुष्य असंच गेलं त्या माणसाचं. कुठेतरी चांगले क्षण आम्हाला बघायला मिळायला हवे होते की दादा, कारण का परत दादा होणे नाही, काय कोणतीही व्यक्ती ही एकदाच होत असते. म्हणजे त्यामुळं दादांचं अनुकरण किंवा दादाचं शैली ते कुणाच्याच नाहीये. आज प्रशासनावर सुद्धा देखील पकड नाहीये. दादा इतका प्रभावी नेता अजिबात नाही. आता निश्चितपणे आम्ही त्यामुळंच पारदादामध्ये आम्ही अजितदादा पाहतो, जयदादामध्ये आम्ही अजितदादा पाहतो, आणि वहिनी म्हणजे मोठी आईच असते आपली, आम्ही त्यांच्यामध्ये दादा पाहतो. आता दादांच्या रूपानं दादा तर परत येऊ शकत नाही, दादांच्या आठवणी, पण दादांच्या रूपानं दादांनी ठेवलेली जी आमचे तिन्ही नेते आहेत, आम्ही त्यांच्यामध्ये दादा बघूनच दादांना जशी साथ दिली तशीच यांना साथ देणार भविष्यामध्ये. खरं तर जसं अजितदादा नेहमी सांगायचे की बारामती ही माझी जन्मभूमी, आणि खास करून नेहमी उल्लेख करायचे की पिंपरी चिंचवड ही माझी कर्मभूमी. जेवढं मी बारामतीवर प्रेम करतो तेवढंच मी पिंपरी चिंचवड शहरावर प्रेम करतो, आणि तेवढंच तुम्ही सगळ्या नेते मंडळींनी दादांना प्रेम केले. कधी असं डोक्यात विचार तरी आला होता का, ज्या अजितदादांचा आपण न चुकता वाढदिवस साजरा करतो, आज जयंती त्यांची आपल्याला या ठिकाणी पाहावी लागेल? नाही, हा तर सांगतो ना, हे ह्या दादांसंदर्भात असल्या पद्धतीनं मुलाखत देणं हेच आमचं दुर्दैव आहे. अशी वेळ दुश्मनावर देखील येऊ नये. आता त्यांची जयंती साजरा करत असताना आता आमच्या वाढदिवस आले, आम्ही साजरे नाही करणार या वर्षभरात. काय कोणत्या तोंडानं वाढदिवस साजरा करायचे? तो का आनंदाचा क्षण आहे का? हे वर्ष आमच्या आनंदाच थोडी आहे. हे वर्ष जयंतीचं आता ठीक आहे. आपण दादांनी दिलेले आदर्श, दादांनी दिलेली दिशा, हे पारदादा आणि जयदादा आणि वहिनींना बरोबर घेऊन आम्ही निश्चित वाटचाल करू. दादांचं अधुरं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं टाकू, हीच खरं त्यांना आदरांजली होईल. दादांच्या जयंतीनिमित्ताने आपला आवाजच्या माध्यमातून काय एखादा संदेश जो तुम्हाला दादांपर्यंत पोहोचवायचा आहे? आपला आवाजच्या माध्यमातून दादांपर्यंत पोहोचवायचा आहे. दादा, काळजी करू नका. महाराष्ट्र ज्या पद्धतीने तुम्ही बघतायत त्याच नजरेने तुम्ही तुमची 2 नजर घेऊन गेलात, विलीन झालात आनंदामध्ये, पण तुम्ही 6 डोळे आमच्यासाठी ठेवलेत, वहिनीच्या रूपानं, जयदादाच्या रूपानं, पारदादाच्या रूपानं. निश्चित त्या डोळ्यानं तुमचा महाराष्ट्र तुम्हाला चांगला पाहायला मिळेल. निश्चितच राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोयर तथा विरोधी पक्ष नेते आपल्यासोबत होते. खरं तर अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला, कशा पद्धतीने दादा त्यांचा संपर्क आला, आणि त्याचबरोबर एक विशेष मेसेज जो आहे तो त्यांनी आपल्या आवाजच्या माध्यमातून अजितदादांना सोडलेला आहे. त्याचबरोबर आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीने देखील दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनम्र अभिवादन.